आता जर कदाचित लवकरात लवकर या प्रकरणामध्ये कारवाई झाली नाही तर मग सुरेश धसांची पुढची भूमिका काय असेल? तुम्ही असं म्हणताय की आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करतोय, मुख्यमंत्र्यांना सांगतोय, मग या प्रकरणामध्ये नक्की कुणाकडून वाचवलं जातंय किंवा कुणाचा अभय आहे? हे वाचवायला काय, सध्या धनंजय मुंडे साहेबच त्यांना वाचवतात ना, दुसरं कोण आहे? ते राज्याचे मंत्री आहेत. आता मला वाटतं एक खात्याचा चार्ज सुद्धा त्यांनी घेतला. मंत्री असल्यावर तिथले अजूनही खालची यंत्रणा यांना असं वाटतंय की बाबा उद्या हेच पालकमंत्री येतील, मग आपल्याला माहित असलं तरी बी ह्याला पकडायचं का नाही पकडायचं का, अशी भीती आणि दबाव, भीतियुक्त दबाव अजूनही मला वाटतं बीडच्या खालच्या पोलीस यंत्रणेवरती आहे असं मला वाटतं. या प्रकरणामधले जे फरार आरोपी आहेत, म्हणजे 3 आरोपी फरार आहेत. अंजली दमानिया सुद्धा या प्रकरणावरती बोलतात. ते असं म्हणाले की 3 आरोपी जे फरार आहेत त्यांची हत्या झाली असण्याची शक्यता आहे. तुम्हाला सुद्धा संशय आहे? नाही, मी असला काही वेग स्टेटमेंट करणार नाही. त्या बोलल्या असतील तर त्यांनाच विचारा. अण्णा, मात्र तुम्ही बीडचा जो उल्लेख केला की बीडमध्ये इव्हेंट पॉलिटिक्स जे आहे ते जोरात सुरू आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही काही सिने अभिनेत्रींची नावं घेतली, रश्मिका असतील, त्याचबरोबर प्राजक्ता माळींचं सुद्धा नाव घेतलं. नक्की हे प्रकरण काय होतं? तुम्हाला नक्की काय सांगायचं होतं? मला नक्की हे सांगायचं होतं, आता भयानक इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे ते वाल्मिक कराडांना इव्हेंट मॅनेजमेंट करण्याची फार चांगली हौस आहे. ते कुठून तरी आता मध्ये दादा, माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री तत्कालीन आणि आत्ताचे मुख्यमंत्री हे तिघे आलते, शिवराज सिंग चौहान साहेब सुद्धा आलते. आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो होतो तर दादा स्वतः म्हणले मला लय चटके बसले राव, म्हणजे ते असे काय ते भुरनाळे फिरणाळे उडाले होते. अजितदादाचा हात चटकला आणि अजितदादांना माझी विनंती आहे, तुमचा हात नाही तुमचं सगळं चटकन ह्या बाबतीत निर्णय नाही घेतला तर. म्हणजे काय निर्णय घ्यायला पाहिजे अजित पवार? निर्णय काय घ्यायला पाहिजे त्यांना कळत नाही काय? अजितदादापेक्षा हुशार आहे का मी? अजितदादा मोठे हुशार आहे. आणि हे इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे मी रश्मिका मंडाना, प्राजक्ताताई यांचे नाव मी काय घेतले, आणखी ते सपना चौधरी यांचे फक्त नाव घेतले. का घेतली की आता प्रचंड पाऊस आमच्या मराठवाड्यात पडला, सगळ्या शेतकऱ्याची शेती खाली पिकं गेली आणि तुम्ही कृषी मंत्री आणि तुम्ही मात्र रश्मिका मंडानांचा कार्यक्रम घेता. कितपर्यंत योग्य वाटतो तुम्हाला मला सांगा ना. त्याच्यावरती टीका झाली. राजू शेट्टी साहेब इकडे येऊन गेले, त्यांनी टीका केली. आता राजू शेट्टी साहेब तर काय माझ्या पक्षाचे नाहीत किंवा राजू शेट्टी साहेबांना मी नाही सांगितलं, पण तुम्हाला पटायला पाहिजे कोणत्याच गोष्टीचं काही गांभीर्य तुम्हाला राहिलेलं नाही. धनंजय मुंडे साहेबांना ते एकदम, मी म्हणलं ना 54,000च्या ऐवजी ते 60,000वर विमान गेलेले, अजून बी ते त्यांच्या गिरेबांमध्ये झाकून बघत नाहीये, म्हणून हा प्रॉब्लेम आहे. मात्र प्राजक्त